त्रैलोक्यसम्पदाल्लेखसमल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय नमः। यमौ सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगम् तां धर्मचारिणीं शम्भो वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचे स्मरण करू। क्षेत्राधिपती मनमत माऊलीचा पावन परिसरात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्ष स्वरूप शिवाच्या स्मरण करू। अनेक संत त्यांच्या अनुभवाच्या वाणीतून अनेक प्रकारच्या दृष्टांत देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केलेले आहेत। कारण डायरेक्ट शब्द आम्हाला कळत नाही, डायरेक्ट बोध आपल्याला समजू शकत नाही। म्हणून लौकिकाच्या अनेक प्रकारच्या उदाहरणा माऊली आपल्या समोर ठेवून त्याचं महत्व आपल्याला सांगितलेले आहे। या जीवनाचा उद्देश काय आहे, कशासाठी आपण जन्म घेतलेले आहोत आणि जन्म घेऊन आपण काय करत आहोत, काही संत संपूर्ण टोटल त्या जीवनाचा उद्देश काय आहे समजून घेऊन साधनाच्या पथावर त्यांनी निघालेले आहेत। आणि आमचा जे उद्देश आहे संपूर्ण टोटल संसारासाठी काल तुम्हाला म्हटलं मी, रोटी कपडा मकान दुकान स्मशान या तीन गोष्टी शिवाय दुसरा आमचा विचारच नाही। आम्हाला बघून त्यांना असं वाटते की काय मूर्ख लोक आहे, अति आनंदे मूर्ख, मूर्ख हा शब्द वापरले आम्हाला ते पाहून। का म्हटले मूर्ख? ज्या व्यक्तीला काही कळत नाही त्या व्यक्तीला मूर्ख म्हटलेले आहे। तर आम्ही का मूर्ख दिसतो त्यांना, माऊलीला, संतांच्या समोर आम्ही का मूर्ख आहोत? परमार्था नव्हे विदुराच्या गोष्टी, ज्या प्रकारे लेकर खेळ मांडतात, अनेक प्रकारचे खेळ मांडतात। आता इथं येणारे लेकर सुद्धा गाडी बंगला ते काय काय घेऊन येतात, पिस्तूल वगैरे, ते चालते का? ते कामाचं आहे का? तुम्हाला तसं वाटते, परंतु त्या लेकराला काय वाटते? आमचं हे आमचं कामाची आहे, महत्वाचं कामाचं हे वाटते त्यांना।
त्याचा काही उपयोग नाही आम्हाला असं वाटते, परंतु त्याला आनंद वाटते त्या गोष्टीमध्ये. ज्या प्रकारे त्या लेकराचा खेळ बघून तुम्हाला काही कामाची नाही असं वाटते ना, आमचं बी संसाराचा खेळ बघून त्या संताला वाटते त्यात काय हडगा घेऊन बसले ह्या पोराचा खेळ. म्हणून त्या संताला आमचा खेळ बघून त्याला असा प्रकार वाटते. त्या लेकराला बघून तुम्हाला वाटते, तुम्हाला बघून संताला वाटते काय घेऊन बसले हे असं म्हणून. सोडावे इथून मला सोडून टाका म्हणून ते विनवणी करतात, परंतु आम्ही अडकून बसतो. अडकून बसलेले व्यक्तीला काय किंमत कळत नाही. महत्व कळत नाही. लाभ होये उठाउती. संसारातील व्यवहारातील लौकिक व्यवहारातील उदाहरणा फार सुंदर या ठिकाणी लक्ष्मण महाराज होते का, महादेव प्रभू अभंग म्हटले गेले का, त्याला पकडून आणले वाटत. काल आहे आणि काय केली हुशारी, परवाच्या दिवशी कीर्तन केले ते कालच्या अभंगावरती. मी तर कीर्तन केलो, आप्पा कसं म्हणतील म्हणून इतके अभंग काल म्हणून दाखवले आम्हाला. ते कालचा जो अभंग होता ना फार सुंदर होता अभंग. देवे माझ्या जन्म सुखाचा पैकी कोटी जन्म दिला, हे अभंगावरती त्यांनी कीर्तन केलेले आहे. कपिलहरच्या ठिकाणी कीर्तन करून नंतर इथं येऊन मी तर या प्रकारे कीर्तन केलो, अप्पाचा कीर्तन कसं होते, गुरु महाराज कसं सोडवितील या अभंगवाणी. तर काल त्यांनी घेतले होते. आज विशेष करून नवीन येते आलेले व्यक्ती, काय नाव तुमचं, शंकरजी प्रल्हादरावजी पाटील. पाटील साहेब तसं पाहिला असेल तर महादेव प्रभूच्या अनेक अभंग या प्रकारचे उदाहरणं देऊनच त्यांनी अभंगाला रचवलेले आहे. प्रत्येक व्यक्ती या व्यवहारातील उदाहरणा लक्षात येऊन माणूस थोडासा वाटावर येईल म्हणून त्यांच्या धोरण आहे. तरी काय उद्देश काय आहे त्या माऊलीचं आपण थोडंसं पाहायचं आहे. कारण मी तिकडं अभ्यास करून येत नाही. मला वाटतं इथं बसले ठिकाणीच काहीतरी काय नवीन नवीन निघावं. वेगळं 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 वेगळा प्रकार असेल तर थोडा डोळ्याला एक प्रकारचे आनंद वाढवा. म्हणून एक महाराजांनी मला 9 प्रकारचे वस्त्र आणून दिले होते. आप्पा दररोज एक ड्रेस टाक म्हणून, त्याच्यात काळा ड्रेस मी दिले होते त्यांनी. मला हे कसं काय, नाही हे तुम्हाला दिसते काळा परंतु काळा नसते, हे वेगळंच राहते हे कलर म्हटले. तर वेगळं वेगळं वेगळं, आज कोणतं वेगळं, आज कलर वेगळं, आज कलर वेगळं. तसं अभंग सारखा नसून उद्देश एक आहे, परंतु अभंग वेगळं वेगळं आहे, परंतु मार्ग त्यांच्या एकमेव लक्ष आहे, तिथं जाऊन पोहोचवायचं. कोणी बसमध्ये येणार आहे, कोणी गाडी घेऊन येणार आहे, कोणी क्रुझर घेऊन येणार आहे, कोणी कार घेऊन येणार आहे, कोणी हिरोंडा गाडी येणार आहे. येणार कुठे आहे, मन्मथ स्वामीलाच येणार आहे. ते हिरोंडा गाडीवर गेलेले माणूस तिकडे जात नाही असं आहे का? 2 चाकीचं सुद्धा इथंच येणार, 4 चाकीचं इथंच येणार, 8 चाकीचं बी इथंच येणार. किती रेल्वेला किती चाक राहते, अनेक चाकीचं, परंतु तिथं बसून इथंच येणार.
त्या प्रकारे त्यांच्या वेगळा वेगळा अभंग असलं तरी त्यांच्या एक उद्देश एकमेव आहे, परमपिता परमात्मा आशुतोष भगवान भोलेनाथ शंभूचा त्या ठिकाणी मिलन व्हावे, त्यांना आम्ही भेटावे, आपलं कल्याण करून घ्यावे, एकमेव त्यांचा उद्देश आहे. म्हणून सुंदरशा अभंग या ठिकाणी गोपनीला हिरा, पाषाणा शोधिता, भाग्यहीन हाता काया. किती सुंदर आहे. या प्रकारचे एक उदाहरण मी दिलं होतं तुम्हाला. एक माणूस दरिद्र माणूस होता, एक नया पैसा त्यांच्याकडे नाही, काही केलं तरी सुद्धा पोट सुद्धा भरणं मुश्किल आहे. विचारात पडला, आता काय नाही, आत्महत्या करून घेण्याकरता नदीच्या काठावर गेला. नदीच्या किनारीवर जाऊन बसला, विचार करत बसला, कसं करावं. चिंतित असलेली व्यक्ती काहीतरी करत राहतो, उग बसत नाही. तर माझं जवळ फुल असलं तर उग फुल तोडत बसतो, काहीतरी विचारामध्ये चोर करून ठेवतो. हाताला जे आलेले काहीतरी करत राहतो, खेळ चलत राहते. यांना कळत नाही, करत असलेले सुद्धा कळत नाही काही गोष्टी. तर तिथं दगडाचा कुप्पा बाजूला बसले होते, एकसारखा होते दगड, अंधार बुडत होत. रात्रभर त्याला जागरण विचार करत बसला होता. एक दगड उचलायचा, दन्न म्हणून टाकायचा, डुब म्हणून आवाज यायचा, अजून एक दगड घ्यायचा, अजून फेकून टाकायचा, अजून घ्यायचा. खोल पाणी होते, पाण्यात एक एक दगड टाकला. कुप्पा मोठं होते ते. आणि लास्ट दगड, सगळं दगड संपले, लास्ट दगड होता. त्याने म्हटलं दिवस तर निघालेले आहे, सारखं माझ्या हाताला एक लेवल मध्ये दगड लागतो, हे आहे तरी काय आहे म्हणून पाहिलं. ते होतं हिरा. बोंबलत बसला, रात्रभर मी जे टाकलो म्हणजे हे सगळे हिरेचे होते, मी हिरा टाकून दिलो, राहिल्या हातामध्ये एक शिल्लक, उरलेले का होईना परंतु हे घ्यायचं आणि विकून टाकून माझा व्यवहार सुरळीत चालून घ्यावा म्हणून त्याला थोडंसं सुचला. त्या प्रकारे महादेव प्रभू का महादेव प्रभू आम्हाला उदाहरणं देतात. कवणी अंतरनामकडी कवणी, हे गोपन घेऊन आपण काय करतो, पक्षीला उडीतो. पक्षी तुमच्यापेक्षा हुशार आहे, पक्षीला लागतच नाही. तू किती तुझा दगड संपू दे, परंतु मी तुझा शेत सोडणार म्हणून फिरून येऊन खात राहते. एक व्यक्तीच्या त्या गोपनामध्ये हिराचा दगड घेऊन ते मारत होते, परंतु त्याला माहिती नाही की ते हिरा आहे म्हणून. फक्त मारायचे, फक्त मारायचे. पाषाणा शोधिता भाग्यहीन हाता काया हाती. भाग्यहीनाच्या हाती हिरा आला तरी सुद्धा हिरा तो समजून घेऊ शकत नाही.
दगड म्हणूनच त्यांनी फेकून टाकतो. एक उदाहरण दिले. मरकटन कैयೊಳಗ माणिक इद्दु फलवेने. माकडाच्या हातामध्ये माणिक गेलं तर ते माकडाला काय कळणार आहे हे माणिक आहे म्हणून फेकून टाकणार, कामाचं नाही म्हणून. तस संत मंडळीला सुद्धा हे वैभव असंच फेकून टाकणार आहे. हे व्यवहारातील गोष्टी म्हणून आम्हाला समजून सांगण्यासाठी, अनमोल आमच्या जीवनाचं किंमत सांगण्यासाठी महादेव प्रभू एक उदाहरण देत आहे. एक एक क्षण, एक एक पल आयुष्याचे धन चोरी गेले. आमच्या आयुष्य चोरीला चाललेले आहेत. एक 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 क्षण चोरीला चाललेले आहेत. चोरी होत आहे. गाफल असलेले व्यक्तीचाच चोरी होतो. गाफल नसलेले व्यक्तीचा चोरी होत नाही. पूर्वी एकदा सांगितलं मी, चोरी करणाऱ्यांचा दोष नसते. चोराला कधी शिवे द्यायचा नाही. चोराला शिवे द्यायचा नाही. कोणाला शिवे द्यायचा? चोरी होण्यासारखा जो असावधान राहतो तोच परेशान. लक्षात आलं का? तुम्ही जागृत असेल तर तुमचं चोरी होईल का? मग चोराचा काय दोष आहे? चोराचा काही दोष नाही. तुम्ही सावधान नसल्यामुळे तुमचा चोरी होते. ते चोर बी भयानक हुशार राहतात. घर सोडून कोण गेले, घरला कोणाचा किल्ली आहे का, असं सगळं बघून त्याला अंदाजा लावते की या ठिकाणी चोरी करावं असं म्हणून शिस्त चोरी करून जातो. हे गाफल मध्ये असते. म्हणून चोराचा दोष नाही. चोरी होण्यासारखा जो आपण असतो आमचा दोष आहे. तसा आमच्या आयुष्याचा धन चोरीला चाललेले आहे. दोष कोणाचा आहे? चोरी करणाऱ्याचा नाही. असावधान जे आम्ही बाळगलेले आहोत आमचं दोष. म्हणून पहिला उदाहरण त्यांनी सांगितलं, कल्पतरू देवे अंगणी उद्याला. म्हणजे अंगणामध्ये कल्पतरूचा वृक्ष उगवलेले आहे. कल्पतरूचा वृक्ष हित्तला गेडा मद्दल्ला आनंद. आपल्या घराच्या पाठीमागे तुमचा बेमारीचा झाड आहे. तुमचं बेमारी दूर करण्याचं एक झाड आहे, वृक्ष आहे. कुठं? हित्तल. हित्तल म्हणतात. हित्तल पाठीमागे. औषधासाठी भयानक हुडकतो तो माणूस. एक वैद्य आला, त्यांनी पाहिलं, अरे याचं औषध तर इथंच आहे. मूर्ख मनुष्य उगाच हुडकू लागले. त्यांना काय माहिती आहे हे औषधाचं झाड आहे म्हणून. ओळख करून दिलं तर ना त्यांना हे औषधाचं झाड आहे म्हणून. त्या प्रकारे न कळणाऱ्या व्यक्तीच्या, त्याचं किंमत नसलेले आणि त्याच्या किंमत न कळालेले व्यक्तींच्या अंगणामध्ये, दरिद्राच्या अंगणामध्ये आहे तो दरिद्र. परंतु दरिद्राच्या अंगणाच्या ह्याच्यामध्ये एक कल्पतरू वृक्ष उगवलं. कल्पतरू, कामधेनू कल्पतरू. मी बराच वेळ बोललो गेल्या वर्षी. काय बोललो?
कामधेनू कल्पवृक्ष कलिकल्ला. अजून एक तुम्हाला सांगितलं, कलियुगामध्ये कामधेनू कल्पवृक्ष कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी तुम्हाला लाभणार आहे. इथं काय काय आहे? कपिलधाराच्या ठिकाणी कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे आणि नाव कपिलधार आहे. एक कलियुगात आहे. कलियुगात इथं येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना कपिलाधार कल्पवृक्ष म्हणजे या ठिकाणी जे स्मरण करतो शुद्ध अंतःकरणाने, सगळ्यांचा नाही, शुद्ध पवित्र भावनाने जो लावून घेतलेले माऊलीला त्यांच्या मनोकामना माऊली पूर्ण करणार आहे. म्हणून पहाटे 4 वाजता मागे लागून आले. एक लेकरला घेऊन 5 वाजता माझा पायावर ठेवले. मी मग कसं काय, आम्हाला अर्जंट जायचंय. आलं तेव्हा आत्ताच आलं. मग जायचं अर्जंट कुठं? गावाकडे जायचं काम आहे. मग कशासाठी? नाही, आपण हे लेकरू तुम्ही संकल्प केल्यामुळं या ठिकाणी हे लेकरं आम्हाला मिळालेले, प्राप्त झालेले आहे, म्हणून या ठिकाणी दर्शनासाठी आलो. मी परवा सगरुळीला गेलो होतो. वीरभद्रेश्वरांचं मूर्ती स्थापना होती. हा, इकडे येण्याच्या अगोदर 3 तारीखला काहीतरी स्थापना होती. मला फक्त गेलं तर मी घाईच राहते, फुरसतच नको. पळापळी फुरसत नाही. एक क्षणभर बी फुरसत नाही. पाऊल ठेवा महाराज म्हटलं तर बी फुरसत नाही. तर एक माय आले, अप्पाजी तुम्हाला देण्यासाठी पैसा जमा करून ठेवलो, काही करा, थोडा वेळात वेळ काढून आमच्या घरी. मी म्हणलं तुमच्या घरी आले की दुसऱ्याच्या घरी जावं लागते, दुसऱ्याच्या घरी गेले की तिसऱ्याच्या घरी जावं लागते, असं तुम्हाला हिंडत राहावं लागते. मला आता सध्या वेळ नाही, बघू थोडी. फक्त 1 मिनिटासाठी या तुमचं पादपूजा बी आम्ही करणार. फक्त तुम्हाला पाकिट देतो, मोकळं होतं. तुमचं पाकिट नको, मोकळं व्हायचं असं म्हणून आम्हाला यायचं होतं इकडे. धावा होता आमचा कपिलधारला. तर मी निघून आलो. आज सकाळी ते माय आले पाकिट घेऊन. कुठं? कपिलधारला. मनमत माऊली गप्प बसणार आहे. कपिलाधार पर्यंत त्याला ओढून आणणार आहे, तुम्हाला सोडणारच नाही. इथं येऊन दर्शन घेतले, अर्पण केले 11,000 रुपये. नको म्हणून आम्ही इथं आलो. मला मनमत माऊलीला माहिती की तर महाराजाचं काम चालू आहे, आता हे कसं तरी करून त्यांच्या भरती करावं लागते. म्हणून कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी कामधेनू कल्पवृक्ष ह्याच्यासाठीच आहे. कुठंही असलं तर इथं धावून इथं जेवावं. इथं पडलेले गंगा वाहत खाली निघून जाते, परंतु काही भक्तांचा गंगा वाहत कपिलाधारला इथं येते, इथं अर्पण होते, उलट्या धावते. लक्षात आलं का? म्हणून कामधेनू कल्पवृक्ष हे शब्द ज्या ठिकाणी त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता ते एक वृक्ष त्या ठिकाणी उभा राहू लागलेले आहे. मूर्ख मनुष्य काय केला? त्या झाडाला उकडून टाकला, तोडून टाकला, चुलाला लावून टाकला. कल्पवृक्ष झाड कसं झाले? ते आम्ही लहान असताना हे कथा होत, सोन्याचा अंडा. मुर्गी सोन्याचा अंडा देत होते म्हणे, दररोज एक सोन्याचा अंडा.
हा भंगार करती दररोज एक बघा 2-3 तोळं डेली सोनं मिळत होतं महाराज. डेली 2-3 तोळं विकायचं, मस्त भाजीपाला राशन बेसन ते आणायचं. हा एक माणसाला पाहू वाटला नाही याची सगळं. त्यानं म्हटलं कसं करावं, सोन्याच्या अंडात येते त्याच्या मुलगी, परंतु काय करावं काय करावं सुचला. त्याला आश दाखवला. काय मूर्ख तू, तुला काही कळते की नाही, त्याच्या पोटामध्ये कितीतरी अंडे येत, तुला काय का तुला खायला बी होते आणि अंडा बी मिळते, मग काय करू म्हणला. झाला घातलं त्याला, परंतु एक बी अंडा त्याला मिळाला. तस या दरिद्राच्या घरासमोर कल्पवृक्ष त्या ठिकाणी झाड होती, परंतु ती मुठ्ठा होऊन त्याच्या खाली बसून जे तुम्ही मागणार ते देणारा वृक्ष होत कल्पतरू. त्या कल्पतरूच्या वृक्षाला काय केला, तो साफ करून टाकला, लावून टाकला हंडगा. तर काय मिळालं, त्या प्रकारे आम्हाला त्यांनी उदाहरणा दिलेली आहे. महादेव प्रभू पुढे काय म्हणतात, तैसे नरतनु अवघड अवचट लाभ अवचित लाभ अवचट मला अवचित नरदे मराठी अवचित तैसे नरतनु अवचित लाभले. ज्या प्रकारे त्याने महत्वाचा वृक्ष तोडून टाकला, ज्या प्रकारे महत्वाचा हिरा दगड समजून त्यांना गोपनीला लेवून फेकून टाकला, त्या प्रकारे आपला हे नरतनु हे शरीर मिळालेले आहे. पळपळ आयुष्य व्यर्थ चालले, जे मिळालेले आहे ह्याच्या महत्वच माहिती नाही आम्हाला. अलभ्य हा लाभ म्हटलं, नरजन्माದಿಂದ हेदोळ मिगिलुंटे. नरजन्मा एवढा मोठा लाभ दुसरा कोणतीही नाही. लाभाला तो कैसा गमविता. एक एक क्षण एक एक पळ फार महत्वाचं आहे. आता सध्या मी तुमचं वाया नाही समजा, आता या ठिकाणी तुम्ही बसून आहात ना, हे महत्वाचा वेळ आहे. आयुष्यातील महत्वाचा वेळ तुम्ही आम्हाला देऊ लागलात. कारण तुम्ही पाहण्यासाठी, स्वतःला निरीक्षण करण्यासाठी आपल्या जवळ वेळ नाही. आत्मा को देखो परमात्मा का याद करो, आत्मनिरीक्षण म्हटलेले. आत्मनिरीक्षण करा, कल्याण होईल. सगळ्याकडे आम्ही निरीक्षणात ठेवतो. काय म्हणतो माणूस इकडे येता वेळेस, मनवास्वामीला येता वेळेस काय म्हणतो माहितीये का, घराकडे ध्यान दे, शेताकडे ध्यान दे, लेकरकडे ध्यान दे, अलमारीकडे ध्यान दे, पैशाकडे ध्यान दे, पैसे येणार आहे तिकडे ध्यान दे, ते माणूस येणार आहे त्याच्याकडे ध्यान दे. सगळं सांगून येतो. असं म्हणत नाही स्वतःकडे थोडं ध्यान दे असं म्हणतो काय. देवपूजाकडे थोडं ध्यान दे, लिंगपूजाकडे थोडं ध्यान दे, महाराज येणार आहे त्यांच्याकडे ध्यान दे, महाराज प्रवचन करणार आहे त्यांच्याकडे ध्यान दे असं म्हणतो का. नाही. आपला जीवनाचा आधार असलेले जे जो आपला संतान आहे, बसा बाई बसा, लक्षात घ्या बाई.
कामधेनू कल्पवृक्षासारखं जे गोपनीय जे आहे ना, ते दगडासारखं का वृक्षासारखं आपल्या अंगणी सुद्धा पैदा होऊ लागलेले आहेत. तुमचं लेकर म्हणजे कामधेनू कल्पवृक्ष आहे. तुमचं लेकर म्हणजे कामधेनू कल्पवृक्ष आहे. त्या कामधेनू कल्पवृक्षाला आपण काय करलो, अंगणामध्ये त्याला पालन पोषण न करता, घरात पालन पोषण न करता, पुण्याला ठेव, सोलापूरला ठेव, बॉम्बेला ठेव, कलकत्ताला ठेव, आम्ही तिथं ठेवलेलो आणि तिथंच लव्ह मॅरेज होलेलं, तर तिथंच लग्न करून घेवलेलं, तिकडीच पळून चाललेलं. कामधेनू गेले, कल्पवृक्ष तिकडीच गेले. तुमचं उद्देश काय होतं, काहीतरी फळ देतील म्हणून त्या लेकरावर आश धरून तुम्ही त्या ठिकाणी राहिलात. तुमचं काम तमाम ते करून टाकलंय. पालन करण्याकरता आपल्याजवळ पूर्वी काय करायचं माहिती लोक, लेकराला घराच्या बाहेर सोडत नव्हते. काल किती सुंदर अभंग होत, बालपणी दीक्षा लाभली गुरुची म्हटल्याप्रमाणे नीलांबिका, गंगांबिका, नागांबिका, बसवण्णा या सर्वांच्या अवतीभोवती ते लेकरू जन्म घेतलं. चन्न बसवण्णा दिव्य ज्ञानी होण्याचं एकमेव कारण आहे. ते कल्पवृक्षासारखं त्या ठिकाणी त्याच्या पालन पोषण त्या लोकांनी केले आणि नंतर मोठा वृक्ष होऊन कर्णहशिके, षटस्थल, सिद्धांत ह्या प्रकारे अनेक ग्रंथ त्यांनी रचना केली. लक्षात आलं का? कल्पवृक्ष आम्ही पाहिलेले नाही, परंतु लक्ष्मण महाराज, मन्मथ माऊली, बसवलिंग प्रभू, जे संत शिवदास माऊली, जे अनेक महान संत होऊन गेलेले आहेत, त्यांच्या अभंग म्हणजे आमच्यासाठी कामधेनू कल्पवृक्ष आहे. लक्षात आलं का? हे कामधेनू कल्पवृक्ष आम्हाला जिवंत असताना ते आम्हाला सुख देतील, परंतु मरत असताना तेही सुद्धा आम्हाला काम देत नाही. परंतु यांचा जो अभंग आहे ना, आपला जन्माचा सार्थकता करण्याचा काम त्या कल्पवृक्षापेक्षा भारीचं काम हे अभंग करत आहे. न भंगणारे अभंग. म्हणून पूर्वी सांभाळायचं, संतानाला सांभाळायचं. सुखाचा संतती, सुखाचा संपत्ती आपल्याला मिळण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचा पुण्य लागतो. संतानाचा सुख काही लोकांना मिळू शकते, नाहीतर संतानाचा सुख नाही. संतानापासून सत्यानाच आम्ही पाहू लागलो. परेशान आहे, लेकरापासून परेशान आहे, काही दोस्तापासून नाही, काही परिवारापासून नाही, सोयरे धैर्य त्यांच्यापासून नाही. पहिले म्हणायचं आमचं सोयरे फार तकलीफ दिलेले म्हणायचे, आमचा भाऊ जास्त त्रास देते म्हणायचं पहिल्याच्या जमान्यामध्ये. आता तसं नाही घराणा. महाराज काय सांगावं, माझा मुलगा लई ताप देवला बघा. कोणाचा मुलगा? ते स्वतःचा मुलगा एवढा ताप देतो, सबडा साफ करून टाकले बघा. काही शिल्लक ठेवलेले नाही. म्हणून पूर्वी मुलीला पालन पोषण करायचं असेल तर इतकं नजर त्यांच्यावर ठेवत होते, भयानक नजर ठेवत होते. पैशाला तेवढा सांभाळू शकत नाही तुम्ही, फक्त त्या लेकराला तेवढा सांभाळावा. पैसा अलमारीमध्ये, तिजोरीमध्ये पडून काहीतरी चावीवर चावी किंवा लॉकर मध्ये ठेवलं तर ते सुरक्षित राहतील. परंतु तुमच्या मुलगी सुरक्षित आहे म्हणून काही सांगता येत नाही.
काय करावं, शिक्षण घेऊन काय करावं, परेशानी. मोठे मोठे लोक परेशान आहेत त्या गोष्टीसाठी. म्हणून त्यांच्या पालन पोषण करणारे कोण आहे म्हटलं तर फार सुंदर सांगितले. स्त्री स्वातंत्र्य अहर्निती. लहान असताना मुलगी वडिलाचा आदी नाही. लहान असताना, मी संस्कृत मध्ये बोलत नाही, माय म्हणले संस्कृत मध्ये बोला, संस्कृत कोणाला कळणार आहे. श्लोक सांगावं अजून डबल तुम्हाला प्रवचन करावं, ते कशाला. लहान असताना कोणाच्या आधी नाही मुलगी, वडिलाच्या आधी नाही. थोडस मुलगी मोठा झाल्यानंतर नवऱ्याचा आधी नाही. बरोबर आहे, मोठा झाल्यानंतर नवऱ्याचा आधी. अजून थोडा मोठा झाल्यानंतर, थोडं वय झाल्यानंतर मुलाच्या आधी. बघा किती हुशार आहे. म्हणजे मुलगा पाठवून दिले आईला, मुलाला विचारूनच आली आई, म्हणून त्यांना माहिती आहे की मुलाच्या आधी. म्हातारी झाल्यानंतर मुलाच्या आधी, जवानीमध्ये नवऱ्याच्या आधी, बचपन मध्ये वडिलाच्या आधी. परंतु स्वतंत्रता स्त्री राहता कामा नये म्हणून पूर्वजांनी सांगितलं. परंतु आपण स्वतंत्र दिल्यामुळं आम्ही परतंत्र झालो. 50% अशा प्रकारचे गोंधळ होऊ लागले, माझ्यापर्यंत येतात म्हणून मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. तसं शिक्षण घेऊन काय करणार आहे तुम्ही, मला सांगा. तुम्हाला दुःख देणारं शिक्षण घेऊन काय म्हटलं आहे. तर या ठिकाणी महादेव म्हणे, सांभाळी हा लाभ पार्वती वल्लभ जोडी येणे. पार्वती वल्लभ जोडी येणे. सांभाळी हा लाभ. आता मुलं, 4 मुलं आले होते तुमच्या समोरच. मी लाईव्ह उदाहरण देतो, जास्त दिवसाचा नाही महाराज, लाईव्ह उदाहरण, ताजा उदाहरण. ते आले, एवढं नारायण बसले होते. काय झाले काय तुम्हाला, फार परेशानी झाले महाराज. काय, ते बीड जिल्ह्यामध्ये एक बँक निघाली होती म्हणे. कोणतं तरी बँक मध्ये महाराज, किती आठवण दिले मात्र. ज्ञान राधा, किती छान नाव ठेवले बघा त्या बँकेचे नाव, ज्ञान राधा. त्या पैशाला काही संबंध नाही, त्याचे नाव ज्ञान आणि राधा, म्हणून त्याने हुशारी केली, ज्ञान राधा. 6,000 कोटी अपरातपरी करून तो जेलमध्ये बंद. 6,000 कोटी. काही व्यक्ती पेन्शन झालेले संपूर्ण पैसा 80 लाख 90 लाख रुपये टोटल त्या बँकेमध्ये ठेवले. कोणी शेत विकणं गेले म्हणून शेत विकून पैसे त्याच्यामध्ये ठेवले. काही लोक सोनं घरामध्ये ठेवून काही पैसा वाढते का म्हणून संपूर्ण टोटल सोनं विकून त्याच्यामध्ये फिक्स डिपॉझिट ठेवले, त्याचं व्याज येते म्हणून. किती, 6,000 करोड, 6,000 कोटी अपरातपरी झाल्यामुळं तो माणूस आता जेलमध्ये बंद आहे.
एक घरी असून सुद्धा जेलमध्ये असल्यासारखं ते बंधन. त्याला कोणी बंधन नाही, परंतु बंधन केल्यासारखं डोकं चालणं गेले त्यांची. आता येऊन ते लेकरं म्हणत होते, तुमचे किती पाप. पंक्चर जोडून टायरचं काम करून पैसा जमा करून 12 लाख रुपये बँकेत ठेवलेले. काय सांगत होतो तुम्हाला, आपला आयुष्य सुद्धा त्या प्रकारे जमा करून व्यवहारामध्ये गुंतवून काळ बैसाला से मापा गुंतवणूक बाप्पा. गुंतलो विषयी मन गुंतून टाकलो. ते पैसा गुंतून टाकले, आम्ही मन बुद्धी चित्त गुंतून टाकलो कुठं व्यवहारामध्ये. तिथं गुंतून टाकल्यामुळं महादेव प्रभू म्हणतात, गुंतून टाकू नको, त्या ठिकाणी परेशानी होऊ नको. तुम्हाला गुंतवायचं असेल तर कुठं गुंतवायचं, शिवपार्वतीचा सन्निधानात तुझं सगळं मन बुद्धी चित्त गुंतून टाका, तुझं कल्याण होईल. असं म्हणून पार्वती वल्लभा जोडी येणे. तिथं जोड करून ठेवा, काहीतरी जमा करून ठेवा तिथं, तर आपला कल्याण होईल. मरताना सुखानं मरतील, नाहीतर स्वतः बी खायला गेलो, दुसऱ्याला बी देणं गेलो, दान बी करणं गेलो, धर्म बी करणं गेलो, सगळं माझा वाया गेले. मर करून बेचैन होऊन शरीर त्यागतो. त्यावेळे परम पदवी कुठं मिळणार आहे, मिळू शकत नाही. परंतु तिकडी वाया न टाकता अनमोल वेळ बर्बाद न करता काही लोक पूजामध्ये, जपामध्ये, तपामध्ये, स्मरणमध्ये, पारायणामध्ये संपूर्ण वेळ व्यतीत करतात. आणि तसं तुम्ही थोडासा वेळ तुमच्या लेकराला परमरहस्य पारायणामध्ये, गुरुभक्तीमध्ये, गुरुपूजनामध्ये छोटे लेकराला घेऊन येतात. ते बी इथं बसतात आणि ते बी चमचे घेऊन हळूहळू महादेवाच्या पिंडीवर थोडं पाणी सोडतात. आणि लहान असताना थोडासा गोडी त्याला दिला असेल तर मोठा झाल्यानंतर त्याला वाटत असेल मी लहान असताना पूजा करत होतो म्हणून थोडा तर त्याला आठवण येते. काही लोकांना भीती आहे, पारायण करत बसले की महाराज होऊन गेलं तर कसं करावं म्हणून काही ओपी आणत नाही. ती एक मोठी भीती आहे. महाराज झालं तर काही भीती कशाला, जगाचं कल्याण करू शकतो ना महाराज हो. आणि ते महाराज होईना गेले, तुमचं बी कल्याण होय ना, जगाचे बी कल्याण होय ना, का त्याचं स्वतःचे बी कल्याण करून घेणं. म्हणून थोडासा अध्यात्माचा जोड लावणं फार जरुरी आहे. त्याला संस्कार देणं जरुरी आहे. म्हणून जोड लावण्यासाठी महादेव म्हणे सांभाळी हा लाभ. हे जे लाभ झालेले आहेत त्यांच्या जीवन बर्बाद होण्यासाठी जिम्मेदार कोण आहे म्हटलं तर आई वडीलच त्याचे जिम्मेदार आहेत. अहमदपूरचे आप्पा MBBS MD झाले होते, त्या काळामध्ये डॉक्टर झाले. जीवन कुठं बाहेर घातलं त्यांनी. महाराज झालं तरी सुद्धा काही MBBS सोडले का त्यांनी. MBBS डॉक्टर झाले. भवरोग तर आहे वैद्य, त्या जगाचा रोग बी सुद्धा त्यांनी पाहिलेले आहे. दोन रोग निरसन करण्याचा सामर्थ्य गुरुमावले त्या ठिकाणी बाळगले होते. तसं एक कुटुंबाचा कल्याण करणे किंवा अनेक कुटुंबाचा कल्याण करणे किती आनंदकारक गोष्ट आहे, लक्षात आलं का. म्हणून पहिला
धर्मवंत त्यांना बनवा. नंतर काही बनू दे, त्यांनी धर्मवंत होऊन डॉक्टर हो दे, धर्मवंत होऊन इंजिनियर हो दे, धर्मवंत होऊन काही हो दे, परंतु पहिला धार्मिक वृत्ती त्यांच्याकडं यायला पाहिजे. म्हणून आम्ही लहान असताना मी बोलतो, प्रजयं पालिस बल्लाडात नरसं कैयाशयं माडदं निजमंत्रीश्वर ತಂದೆ ತಾಯಿ ಸಲಹಲ್ ಭಲ್ಲಾತನೆ ಧಾರ್ಮಿಕಂ ಭಜಕಂ ಭಕ್ತಿಯುಳ್ಳಡೆ ಭಟಂ ನಿರ್ಭೀತ ತಾನಾದವಂ ಹರ ಹರ ಶ್ರೀಚಂದ್ರ ಸೋಮೇಶ್ವರ. सोमेश्वर शतकामध्ये आहे. धार्मिक व्यक्ती कोणाला म्हणावं? धार्मिक व्यक्ती, दान करणारा व्यक्ती धार्मिक होत नाही, पूजा करणारा व्यक्ती धार्मिक होत नाही, जप करणारा व्यक्ती धार्मिक होत नाही. धार्मिक कोण म्हणावा? ತಂದೆ ತಾಯಿ ಸಲಹಲ್ ಬಲ್ಲಾತನೆ धार्मिकम. आई वडिलांच्या सेवा करून या ठिकाणी येऊन सेवा करत असेल तर तो धार्मिक आहे. तिथं आई वडिलांना लाथा घालून इथं येऊन महाराजाजवळ 10,000 रुपये देऊन, महाराज आमच्या नावानं तुम्ही अन्नदान करा म्हणून 11,000 रुपये देत असला तरी काही कामाचा नाही. पहिला तुमचा धर्म केंद्र तिथं मातृ आणि पिता आहे. त्या ठिकाणी सेवा करून इथे येऊन सेवा केलं तर तो धर्मवंत आहे. ತಂದೆ ತಾಯಿ ಸಲಹಲ್ ಬಲ್ಲಾತನೆ धार्मिकम भजकम भक्तियुಳ್ಳडे भटम. पुजारी पूजा करते म्हटलं तर देव प्रसन्न होतो का त्याला? मग पुजारीला देव प्रसन्न व्हायचं असलं तर काय करावं लागेल? पुजारीला देव प्रसन्न होय. पुजारीला प्रसन्न होते की होईना मला माहित नाही, परंतु पुजारी ज्या लोकांना आणून तिथं सोडतात ना, त्या माणसाचं काम देव करतो. कारण तिथं फक्त त्यांच्या पूजा आहे. सगळ्याचं म्हणून मी म्हणत नाही, सगळ्या पुजारी तसंच राहतं म्हणून काही सांगता येत नाही. परंतु काय म्हणतात? भजकम. भजकम म्हणजे पूजा. भजकम जो पूजा करतो, फक्त पूजा न करता त्याच्या सोबत भक्तीनं पूजा करत असेल तर भगवान त्याला प्रसन्न होतो. भक्तियुಳ್ಳडे भटम. भटम म्हणजे भटजी. त्या भटजी लोकांना म्हणतात भटम. भट्ट भट्ट लोक, पंडित 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 लोक. भक्तियुಳ್ಳडे भटम. भक्ती बी पाहिजे, भट्ट बी पाहिजे. तो भट्ट बी पाहिजे, त्याच्याजवळ भक्ती बी पाहिजे. भक्तियुಳ್ಳडे भटम. असा अनेक प्रकारचे उदाहरण त्या ठिकाणी सांगितलेले. तर या ठिकाणी सुद्धा आपण पूजा पाठ जप तप करत असताना सुद्धा भक्तिपूर्वक, भक्ती म्हणजे प्रेमपूर्वक, सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम. प्रेमयुक्त पूजा देवाला आवडते, फक्त पूजा देवाला आवडत नाही. प्रेमयुक्त पूजा म्हणून भक्तियुक्त पूजा. हे भक्तीचा जोड शंभू पार्वतीच्या जोड या ठिकाणी जोडी येणे. त्यासाठी या प्रकारचे जोड महादेव प्रभू आम्हाला शंभू पार्वतीला जोड लावण्याचं काम त्या ठिकाणी महादेव प्रभू केलेले आहे. सुंदरशा अभंग पाटील साहेबांनी या ठिकाणी घेतलं. तर सगळे अभंग सुंदरच असतात, त्याच्यामध्ये काही कमीतरता नसतो. आमच्या बुद्धिमत्तानुसार त्या ठिकाणी आपण त्या अभंगाकडे पाहावं लागतं. तर पाहता पाहता आमचा वेळ संपत आलेले आहे, आमचा अनुष्ठान बी संपत आलेले आहे. उद्या एक दिवस
एक रात्र या ठिकाणी संध्याकाळचं प्रवचन होतील. परवाच्या दिवशी आपला कार्यक्रम समारोप समारंभ होणार आहे. तर त्या दिवशी सुद्धा सकाळी या ठिकाणी सार्वजनिक महापूजन होईल. पूजनाच्या नंतर मन्मथ मौलीपर्यंत जाऊन आपण त्या ठिकाणी दर्शन घेणार आहोत. एवढा लक्षात घ्या. 1 महिना कसं गेले कळालेले नाही. तर आम्ही बी कसं बोललो तर आम्हाला सुद्धा कळालेले नाही. हे जे अभंग घेतले होते गेल्या वर्षी सुद्धा अभंग घेतले होते गेल्या वर्षी, परंतु गेल्या वर्षीचा जो अभंग घेतले होते या वर्षी ती एक शब्द बी या वर्षी आम्ही घेतलेले नाही. वेगळंच भाव या ठिकाणी बघा. अभंग ते आहे परंतु गोडी अनेक प्रकारचे वेगळं वेगळं गोड आणि ओढ या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहे. म्हणून या सुंदर असा हा काळ समाधानपूर्वक या ठिकाणी पार पडत आहे. सगळ्यांचं हितचिंतन करतो. कर्नाटकाहून काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत, बिदरहून आलेले, मित्रून आलेले आहेत आणि धुळशेट्टी बळीरामजी परिवार के साथ त्यांचीही उपस्थिती या ठिकाणी प्रतिवर्ष विजिट या ठिकाणी देत आहेत. त्यांचेही सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहे. तर माऊलीच्या कृपा तुमच्यावर निरंतर लाभो एवढा अपेक्षा करतो. आणि पाटील साहेबांना सुद्धा या गुरुमाऊलीच्या सानिध्यात येऊन सेवा केले, त्यांनाही गुरुमाऊलीचा आशीर्वाद लाभो एवढा अपेक्षा करून 2 शब्द या ठिकाणी ग्रहण करू. सांब जय नमः पार्वती हर हर.